पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू। पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांनी हा मोठा दावा केलाय। इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू म्हणून भेटू दिला जात नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचा आता दावा करण्यात येतोय। पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आहेत वजाहत एस खान यांनी हा मोठा दावा केलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून इम्रान खान यांना भेटू दिलं जात नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांच्याकडून हा दावा करण्यात आलेला आहे। 2023 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना भेटू दिलं जात नाहीये आणि त्यामुळे त्यांचा तुरुंगात मृत्यू झालेला आहे, म्हणून त्यांना भेटू दिलं जात नाही असा दावा जो आहे तो वजाहत एस खान यांनी केलेला आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते। घोटाळ्याचे देखील त्यांच्यावर आरोप होते आणि याच संदर्भात त्यांना अटक करण्यात आली होती। सध्या त्यांना भेटू दिलं जात नाहीये, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा दावा जो आहे तो वजाहत एस खान यांनी केलेला आहे। नेमकं ते काय म्हणाले पाहूया। ये हमारी रिपोर्टिंग है, जीएचक्यू से ये रिपोर्टिंग हमने की है। सीनियर अफसरान जो जीएचक्यू में हैं, कम से कम 3 अफसरान का ये पर्सपेक्टिव है, जाती पर्सपेक्टिव है। उन्होंने अपनी आंखों से नहीं देखा, एक कंफर्म पर्सपेक्टिव नहीं है, मगर जब जीएचक्यू के अंदर आप बैठे हुए हैं, आप वो क्वेटा कैंट में नहीं बैठे हुए, अब वो एफसी की किसी चेक पोस्ट पे किसी 60 डिवीजन में उधर आप वजीरिस्तान में नहीं बैठे हुए, आप पिंडी के अंदर बैठे हुए हैं। यूर इनसाइड द बेली ऑफ द बीस्ट, हेडक्वार्टर में बैठे हुए हैं आप। और जीएचक्यू किसी भी और दफ्तर की तरह है, अलग अलग दफातर हैं, लोग लंच पे मिलते हैं, चाय साथ पीते हैं, एक दूसरे को विजिट करते हैं, सलूट मारते हैं, गप्पे शप्पे लगाते हैं। जीएचक्यू भी एक दफ्तर ही है ना, बहुत बड़ा दफ्तर है। उधर सिपाही ट्रेनिंग नहीं कर रहे होते, ठाठ नहीं चल रही होती, उधर जर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, कप्तान, लेफ्टिनेंट सब लगे होते हैं। मगर सीनियर जीएचक्यू बेस्ड ऑफिसर्स ने 3 ऑफिसर्स ने अलग अलग तरीकों से ये इजहार किया है that Imran Khan is no longer with us, and that is the reason why the Pakistan Army and the Army Chief are keeping him from the rest of the country. This is serious. If it's true, it's not. I hope it's not confirmed yet. But 3, these are fears. ये डर है, ये खदशा है, ये खबर नहीं है। 3 senior military sources are fearing that Imran Khan is no longer with us. But these are fears. इन्होंने अपनी आंखों से नहीं देखा, मगर अपने कानों से बातें सुनी। तर निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश ढगे सर, आपण पाहिलंय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा जो आहे तो वजाहत एस खान यांनी केलाय, काय सांगाल? नक्कीच आपल्याला जसं माहित आहे की अधिकृतरित्या पाकिस्तानच्या सरकारने किंवा लष्कराने जरी याची पुष्टी त्या ठिकाणी केली नसली तरी एकूणच पाकिस्तानची व्यवस्था पाहता एक सर्व्हिलन्स स्टेट, म्हणजे खरोखरच पाकिस्तान मधून जे आहे खरं काही बाहेर येईल किंवा फ्रीडम ऑफ प्रेस त्या ठिकाणी अशी दूरपर्यंत काही गोष्ट नाही। म्हणून अशा प्रकारच्या सिनियर पत्रकाराच्या मार्फत जर ही बातमी येत असेल तर नक्कीच त्याला आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यावं लागेल। आणि वजाहत खान याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी म्हणतात की जीएचक्यू रावलपिंडीच्या 3 सिनियर आर्म फोर्सेसच्या ऑफिसरनं याला त्या ठिकाणी पुष्टी केलेली आहे। मागच्या 3 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना जेलमध्ये आदियाला जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं होतं आणि मागच्या काही काळामध्ये त्यांच्या बहिणीनं अशी रिक्वेस्ट केली होती की त्यांना आम्हाला भेटू दिलं जावं। त्याचबरोबर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जातोय, अत्याचार त्या ठिकाणी केला जातोय, त्यांची जी आहे उजव्या डोळ्याची दृष्टी जी आहे ती पूर्णतः गेलेली आहे आणि एक प्रकारे जे आहे इम्रान खानला ठार मारण्याचा प्रयत्न
पाकिस्तानच्या लष्कराकडून केला जातोय असा वेळोवेळी दावा इम्रान खानच्या बहिणीनं त्या ठिकाणी केला होता. सरकारनं तो दावा त्या ठिकाणी खोडून टाकला होता, पण इतकं झाल्यानंतर सुद्धा सरकारनं त्याच्याशी संबंधित म्हणजे इम्रान खानच्या हेल्थशी संबंधित कुठलंही प्रूफ सामान्य जनतेसमोर त्या ठिकाणी दिलं नव्हतं. मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आणि आज घडीला एकाधिकारशाही असणारा जनरल मुनीर त्या ठिकाणी आहे आणि जनरल मुनीरला विरोध करणारा इम्रान खानचा आवाज हा दाबून टाकण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न केला गेल्याची शक्यता जी आहे त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल की वेळोवेळी त्यांच्या हेल्थ विषयी जे सस्पिशन त्या ठिकाणी रेज केले गेले आहे ती पार्श्वभूमी, त्याच्या हेल्थ विषयी आतापर्यंत कुठलीही माहिती सरकारनं अधिकृतरित्या दिली नाही ही त्या ठिकाणी पार्श्वभूमी आणि सर्वात महत्वाचं सिनियर पत्रकार जर म्हणत असतील आणि एक प्रकारे जे आहे अप्रत्यक्षरित्या त्याला पाठिंबा जीएचक्यू रावलपिंडी मधल्या काही सिनियर आर्म फोर्सेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असेल तर माझ्या मते आता पाकिस्तानच्या सरकारला सगळ्या जगाला हे दाखवणं आवश्यक आहे की हा दावा खरा आहे का खोटा आहे आणि जर त्यांच्या मते हा दावा जर खोटा असेल तर इम्रान खान यांची मुलाखत म्हणा किंवा लाईव्ह काही फीड त्याचबरोबर त्यांच्या हेल्थशी संबंधित रिपोर्ट्स हे जगासमोर आणणं आवश्यक आहे. जर असं त्या ठिकाणी केलं नाही तर स्पष्टपणे एक प्रकारे अंगुली निर्देश हा जनरल असीम मुनीर त्याचबरोबर पाकिस्तानच्या सरकारकडे जातो की त्यांच्या विरुद्ध जर कोणी आवाज या सो कॉल्ड लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी उचलत असतील तर त्यांचा आवाज पूर्णतः दाबला जातो आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याची सुद्धा एक प्रकारे जी आहे जीविताची शाश्वती पाकिस्तानमध्ये दिली जाऊ शकत नाही. यावरून दिसतंय की पाकिस्तानमध्ये इस्लामिक दहशतवादी संघटना तर आहेत पण तिथले सरकार सुद्धा जे आहेत कशा प्रकारे तिथल्या सामान्य जनतेवर तिथल्या जे आहे राजकीय नेतृत्वावर अन्याय करत आहे. आपल्याला माहित आहे की उद्याच फार मोठ्या प्रमाणामध्ये पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये JAACच्या द्वारे आंदोलन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. मग त्या ठिकाणी खैबर पख्तूनवा असो बलोचिस्तान असो पाकिस्तानच्या सगळ्याच भागामध्ये लष्कर आणि सरकार विरुद्ध आवाज उठवला जातोय आणि PTIचा प्रमुख इम्रान खान याला त्या ठिकाणी ठार मारलं गेलं अशी जर बातमी येत असेल तर नक्कीच त्याला आपल्याला सिरियसली घेणं आवश्यक आहे. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी.